नमस्कार. आऊचा खाऊ या यूट्यूब चॅनलवर मी मेधा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. 5 वाजता मुलं शाळेतून आल्यावर त्यांना काहीतरी खायला हवं असतं. आपल्याला सुद्धा चहा बरोबर काहीतरी चटपटीत हवं असतं. बाहेरनं काही मागवायचं तेही आवडत नाही, तेच पदार्थ बाहेर मिळतात. मग अशा वेळेस आपला पारंपरिक पदार्थ आपल्या मदतीला येतो. तो पदार्थ म्हणजे आळूवडी. बऱ्याच जणांचं काय होतं की आळूवडी एकतर मऊ होती किंवा त्याचे पदर सुटतात सगळे, ती अशी छान बाइंडिंग त्याचं राहत नाही किंवा ती घशाला खाजती. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे आळूवडी करायची पारंपरिक पद्धत, जी अजिबात घशाला खाजणार नाही आणि वडी छान खुसखुशीत होईल. चला तर मग आता आऊची रेसिपी बघूयात. हे पाहता आपण रेसिपीला सुरुवात करतोय. त्यासाठी मी गॅसवर एक कढई तापत ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी डाळीचं पीठ भाजून घेणार आहे. डाळीचं पीठ भाजून घेतल्यामुळे काय होतं, वडी आपली खुसखुशीत होती. आता ते डाळीचं पीठ किती घ्यायचं, तर साधारण एका पानाला 1 टेबलस्पून ह्या हिशोबाने डाळीचं पीठ घ्यायचं. माझ्याकडं 8 ते 9 पानं आहेत, त्यामुळं मी हे 8 टेबलस्पून एवढं हे डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 टेबलस्पून एवढं तांदूळाचं पीठ घालते. तांदूळाच्या पिठाने वडी छान कुरकुरीत होती आणि हे मी सतत हलवत असं भाजून घेणार आहे. फार भाजायचं नाहीये, काळं वगैरे होईपर्यंत भाजायचं नाहीये, पण त्यातलं मॉइश्चर जाईल इतपत हे मीडियम फ्लेमवर भाजायचे. भाजल्यामुळं काय होतं, डाळीच्या पिठाचा जो चिवटपणा आहे तो कमी होतो आणि वडी खुसखुशीत होती, पचायला पण हलकी होती. साधारण 2 ते 3 मिनिट मी हे डाळीचं पीठ भाजून घेणार आहे. हे पाहता मी गॅस बंद करते. 2 मिनिट मी हे बेसन पीठ सगळं भाजून घेतलेलं आहे. आता मी हे एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेते. आपण भाजलेलं डाळीचं पीठ एका कुंड्यात काढून ठेवलेलं आहे आणि ते गार होईपर्यंत आता आळूची पानं कशी घ्यायची, कुठली घ्यायची, त्याच्यावर काय प्रोसेस करायची हे मी तुम्हाला दाखवते. आता हे पहा, अशी मीडियम आकाराची आणि काळपट दिसणारी डार्क हिरवी अशी पानं आपण आळूच्या वडीसाठी घ्यायची. म्हणजे ही जरा जाड असतात. भाजीचं आळू जे असतं त्याची पानं पातळ असतात, त्याची वडी करायला गेलं की वडी फाटते. तर आळूच्या वडीसाठी सेपरेट आळू मिळतं, ते वापरायचे. नीट जर बघितलं तर हे पहा, ही जी मागची शीर आहे ना, ही काळपट दिसती आळूच्या पानाची. ही शीर अशी काळपट आणि जाड दिसती आणि पान सुद्धा जाड असतं. अशी पानं आपण घेणार आहोत. आता ही पानं मी स्वच्छ मिठाच्या पाण्यात धुवून घेतलेली आहेत. आता मी काय करणार, हे मी खाली टॉपवर असं ठेवलंय आणि लाटण्याने आपण हे असं, ही शीर आहे ना ही अशी दाबून घ्यायची. म्हणजे आपण जेव्हा वडी गुंडाळतो ना तेव्हा ते पान फाटत नाही. जी जाड शिरा आहेत त्या सगळ्या अशा लाटण्याने दाबून घ्यायचे. थोडंसं हे करताना पान फाटलं तरी काही हरकत नाहीये, ते आपल्याला गुंडाळताना ऍडजस्ट करता येतं. आता अशा पद्धतीने मी सगळी पानं त्याच्या शिरा अशा दाबून करून घेते. हे पाहता, हे पीठ गार झालेलं आहे. यामध्ये मी सगळे मसाले घालणार आहे. सुरुवातीला घालणार आहोत साधारण 1 ते 1.5 चमचा मीठ चवीप्रमाणे. मिसळणीच्या डब्यात हा जो छोटा चमचा असतो, ह्या चमच्याने 2 चमचे तिखट. मिसळणीच्या डब्यातला जो छोटा चमचा असतो तो अर्धा चमचा हळद. वडीला छान खमंग खुसखुशीतपणा येण्यासाठी 1 टेबलस्पून पांढरे तीळ. आणि खास आऊची रेसिपी, मिसळणीच्या डब्यातला जो छोटा चमचा असतो ते 2 छोटे चमचे गोडा मसाला ह्यात घालायचा आहे. तुम्ही गोडा मसाला नसेल तर धने जिरे पावडर घातलीत तरी चालेल.
पण गोड्या मसाल्याची टेस्ट त्याला खूप छान येते. आता ह्यामध्ये मी मिरची किंवा आलं लसूण पेस्ट अजिबात घातलेली नाहीये, म्हणजे आमच्याकडे आवडत नाही म्हणून घातली नाहीये. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता. बऱ्याचदा काय होतं, आळूची वडी आपण नैवेद्याला सुद्धा करतो, मग नैवेद्याला आलं लसूण वापरत नाहीत म्हणून मी यामध्ये आलं लसूण पेस्ट घातलेली नाही. तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. हे मसाले आधी सगळे मिक्स करून घ्यायचे. आता यामध्ये मी घालणार आहे हा पाऊण वाटी चिंचेचा कोळ आहे. ह्यातच मी गूळ घातलेला आहे. एक साधारण लिंबा एवढी चिंच घेतली आणि तेवढाच गूळ घेतला, ते कोमट पाण्यात भिजत घातलं आणि मग त्याचा असा कोळ काढून घेतला. माझ्याकडे मी कायम बरणीत कोळ तयार करून ठेवते गूळ आणि चिंच घालून, जो 6 महिने टिकतो. त्याची रेसिपी पण मी नंतर तुम्हाला सांगणार आहे. पण आत्ता तुम्हाला या वडीसाठी मी मेजरमेंट सांगितलं. लिंबा एवढी चिंच स्वच्छ धुवून घ्यायची, त्याच्या काय काड्या शिरा असतील त्या काढून टाकायच्या आणि मग भिजत घालायची. गूळ तुम्ही कुठलाही तुमच्याकडे असेल तो वापरू शकता. आता हे चिंचेच्या कोळमध्ये एवढं भिजले, अजून थोडंसं पाणी ह्याला आपल्याला लागणार आहे. आता मी साधं पाणी वापरते. एकूण किती लागलं ते मी तुम्हाला नंतर सांगते. साधारणपणे 1/4 वाटी पाणी, म्हणजे चिंचेचा कोळ आणि शिवाय 1/4 वाटी एवढं पाणी मी यात घातलेलं आहे. आता मी हे व्यवस्थित फेटून घेणार आहे. यात कुठेही गुठळ्या राहता कामा नये. आता पिठात होणाऱ्या गुठळ्या मोडण्यासाठी मी एक सोपी ट्रिक तुम्हाला सांगते. ही पुरण चाळायची चाळणी असते की नाही, त्यात हे सगळं बॅटर आपण घालणार आहोत. हे करत असताना आपण त्याच्यावर जे तीळ घातले ते वर राहतील, ते आपण पुन्हा ह्यात मिक्स करू शकतो. त्यामुळं असं काही नाहीये, किंवा तुम्ही नंतर त्यात तीळ घातलेत तरी चालतील. असं केल्यामुळं काय होतं, एकतर आपलं काम पटकन होतं आणि पीठ असं एकसंध असं त्यात तयार होतं. हे पहा, आता हे तयार जे पीठ आहे ते आपण ह्याला सगळीकडनं लावून घेणार आहोत. एका हाताने पान पकडून ठेवायचे, म्हणजे मग ते आपल्याला पीठ लावणं सोपं जातं. पीठ फार पातळ करायचं नाहीये. पीठ जर पातळ झालं तर वड्या मऊ होतात आणि पिठामध्ये पाणी कमी झालं तर ते व्यवस्थित शिजत नाही आणि पीठ वड्या तळताना बाहेर येतं. म्हणून त्यातलं पाण्याचं प्रमाण पण अगदी परफेक्ट हवंय. सगळीकडे असं टोकापर्यंत हे पीठ आपण असं लावून घेणार आहे. आता ह्याच्यावर आपण दुसरं पान ठेवायचे. ती पद्धत बघा. इथे हा जो पानाच्या देठाचा भाग असतो त्या बाजूला दुसऱ्या पानाचं टोक आलं पाहिजे असं, म्हणजे मग ती वडी व्यवस्थित बांधली जाते. असं छान सगळीकडं आपण हे पसरून घ्यायचे.
पानाला पीठ लावताना पण पिठाचा थर अगदी पातळ असा घ्यायचा, जाड थर घ्यायचा नाहीये, नाहीतर तो आतनं कच्चा राहतो. आता तिसरं पान ठेवताना परत पहिलं पान जसं ठेवलं होतं त्याच पद्धतीने ठेवायचे. अशी 3 पानं एकावर एक आपण ठेवणार आहोत. ह्याच्यापेक्षा जास्ती पण ठेवू नका, नाहीतर वडी आतपर्यंत शिजत नाही, कच्ची राहते. म्हणून जास्तीत जास्त 3 पानं आपण घ्यायची. आता ह्यातनं हे पीठ बाहेर येऊ नये म्हणून एक कडेचा भाग जो असतो तो असा आपण फोल्ड करणार आहे दोन्ही बाजूचा. याच्यावर पुन्हा थोडंसं पीठ लावून घ्यायचं, म्हणजे आपण जेव्हा गुंडाळी करतो तेव्हा ते व्यवस्थित चिकटतं एकमेकाला. आणि आता हा मधला जो भाग आहे तो आधी फोल्ड करून घ्यायचा आहे. इथे थोडंसं पीठ लावणार आहे. आणि आता पुढची जी गुंडाळी आहे ती थोडीशी अशी टाईट अशी गुंडाळून घ्यायची. आता इथे आपण मध्ये पीठ वगैरे काही लावणार नाहीये, अशी टाईट करायची, म्हणजे मग ती शिजून व्यवस्थित झाली की तळताना ती उलगडली जात नाही. आता हे शेवटचं टोक आपण इथे जेव्हा लावणार आहे, इथे मात्र पुन्हा थोडंसं आपण पीठ लावायचंय. हे पहा, ह्या पद्धतीने आपण आता मी सगळ्या गुंडाळ्या मी करून घेतेय. ही तयार झालेली गुंडाळी काय करायचं, हे पाशी एक चाळणी घेतली. ह्या चाळणीला मी खाली तेल लावलेलं आहे. खूप लावायचं नाही, जस्ट तेलात हात बुडवायचा आणि तेवढं जे तेल असेल त्यात ते ह्या चाळणीला लावायचं आणि ही गुंडाळी आता ह्यात ठेवून घ्यायची. अशाच मी पुढच्या करून घेते आणि मग पुढची प्रोसिजर सांगते. हे पहा, ह्या पद्धतीने मी सगळ्या पानांचे हे उंडे तयार करून घेतलेले आहेत. एकीकडे मी गॅसवर एक पातेलं ठेवलंय, त्यामध्ये 2 ते 3 ग्लास खाली पाणी घातलंय. 2 ग्लास पुरतं. तर ते पाणी आता उकळायला लागलेलं आहे. त्यावर मी ही चाळणी ठेवणार आहे अशी, आणि ह्याच्यावर झाकण ठेवायचंय. साधारणपणे 15 ते 20 मिनिटात हे उंडे व्यवस्थित उकडले जातात. तर आता आपण हे उकडून झाल्यानंतर मग पुढची प्रोसिजर मी तुम्हाला सांगते. हे पहा, 20 मिनिटं झालेली आहेत. मी गॅस बंद केलाय आणि आता हे तुम्हाला दाखवते शिजलंय का नाही आपण बघूया. झाकण काढायचं आणि आपण केक वगैरे कसं बघतो की सुरी त्यात घालून बघायची, आतलं पीठ त्याला लागलं नाही तर ते शिजलंय व्यवस्थित असं समजायचं. हे पहा, हे व्यवस्थित शिजलंय, काही प्रॉब्लेम नाहीये. हे मी असंच ह्याच्यावर ठेवणार आहे, म्हणजे खालच्या वाफेवर. समजा काही अजून आतपर्यंत शिजायचं राहिलं असेल तर ते खालच्या वाफेवर होतं. पण ही आता शिजलीये, कलर पण बदललाय. तुम्ही जर नीट बघितलं तर याचा कलर पण बदललाय. 1 तासभर तरी मी असंच ह्याच्यावर झाकून ठेवणार आहे आणि मग नंतर पूर्ण गार व्हायला 4 तासानंतर मी हे ह्याचे कट करून तळणार आहे. 4 तास तरी हे गार व्हायला नक्कीच लागतात. तर आपण पुढचं आपण नंतर बघूया. हे पहा, हे आळूवडीचे उंडे आपण उकडून घेतले होते आणि हे 5 तास तरी मी असेच ठेवले, त्यामुळं ते व्यवस्थित गार झालेत. आता आपण ते कट करून बघूया. तुम्हाला हव्या त्या जाडीचे तुम्ही कट करू शकता. हे पहा, आता असेच मी सगळे कट करून घेते. तोपर्यंत मी गॅसवर कढई ठेवली आणि बारीक गॅसवर तेल तापत ठेवलंय. तेल बारीक गॅसवर एवढ्यासाठी तापवायचं की सगळीकडं इव्हनली तापलं जातं ते.
नाहीतर मोठ्या गॅसवर तापवलं तर आपण त्यात टाकलेला पदार्थ पटकन करपतो आणि आतनं कच्चा राहतो. तसं होऊ नये म्हणून बारीक गॅसवर आपण तेल तापत ठेवलेले. आता हे मी सगळे असे कापून घेते. तेल तापलेलं आहे. एक छोटीशी टीप सांगते. तेल तापलं की त्यामध्ये एक चिंचेचं बिटूक किंवा एक आमसूल असं टाकायचं. त्यामुळं काय होतं, तेलावर फेस येत नाही आणि आपण जो पदार्थ त्यामध्ये तळणार आहे तो तेलकट होत नाही. म्हणून तुम्ही तेल कुठलंही वापरा. तेल तापलं की त्यात आधी एक चिंचेचं बुटूक किंवा एक आमसुलाचं बुटूक असं तळून घ्यायचं आणि मग बाकीचे पदार्थ तळायचे. अगदी छान करपेल एवढं ते तळायचं. म्हणजे मग त्या आंबटपणामुळं तेलावर येणारा फेस नाहीसा होतो. अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत येतील. हे पाहता ही चिंच ऑलमोस्ट करपली इतपत हे तळायचंय. मग हे काढून घ्यायचं आणि आता यामध्ये आपण या वड्या तळणार आहोत. या बारीक गॅसवरच तळायचे. फार मोठा गॅस ठेवायचा नाही, नाहीतर मग त्या बाहेरनं करपतात आणि आतनं कच्च्या राहतात. जरी आपण शिजवलेलं असलं तरी मग ते असं पीठ पीठ लागतं, मग त्यात नीट तळल्या जात नाही. तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही शॅलो फ्राय केल्यात तरी चालेल. तवा छान लोखंडाचा तवा घ्यायचा, तो छान गरम करायचा आणि त्यावर आपण शॅलो फ्राय करायचा. तेलामध्ये वड्या टाकल्यावर सारख्या हलवायच्या नाहीत, कारण नाही तर मग त्या झाऱ्यामुळे त्या उकळू शकतात. म्हणून न हलवता तळायच्या. हे पहा, अजिबात कुठलीही वडी उकळली नाहीये आणि आता ही छान तळून झाली आहे. आता हे मी काढून घेते आणि एक लॉट मी तुम्हाला शॅलो फ्राय पण करून दाखवते. आवडत असेल तर तुम्ही शॅलो फ्राय केलं सुद्धा करू शकता. म्हणजे काही काहींना अगदी तेलकट आवडत नाही तर ते लोक शॅलो फ्राय पण करू शकतात. हे पाहता शॅलो फ्राय पण करून दाखवते. तव्यावर थोडंसं तेल घालायचंय आणि ह्या वड्या अशा ठेवायच्या. तुम्हाला जसं आवडत असेल तसं तुम्ही करू शकता. शॅलो फ्राय आवडत असतील शॅलो फ्राय करा, डीप फ्राय आवडत असतील डीप फ्राय करा. पण शक्यतो आळूवडी ही डीप फ्रायच केली जाते. परत पुन्हा वरून तेल घालायचं. शॅलो फ्राय करायचं असेल तरी सुद्धा तेल भरपूरच घालावं लागतं, नाहीतर ती तव्याला चिकटते. त्यामुळे असं काही नाहीये की शॅलो फ्राय करायला तेल कमी लागतं आणि डीप फ्रायला जास्ती लागतं, असं काही नाहीये. शॅलो फ्राय करताना सुद्धा त्याला भरपूर तेल लागतं. या पद्धतीने हे शॅलो फ्राय करायचं आहे. म्हणजे दोन्ही बाजूनी ती अशी छान तांबूस अशी शॅलो फ्राय झाली पाहिजे. करून बघा आणि आऊचा खाऊ ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा.